पुण्यातील जैन मंदिर ट्रस्टचा विषय मागच्या काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत होता। आता नगरच्या जैन मंदिराचा विषय समोर आलाय। या संदर्भामध्ये नगरचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख असणारे किरण काळे यांना हा विषय समोर आणला होता। त्यांना अनेक वेळा वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या होत्या। पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली होती। मात्र अद्याप या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणी कुठेतरी संग्राम जगताप यांचा दबाव आहे आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल होत नाहीये। नुकतीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतली आहे। काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीने या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे किंबहुना ते मंदिर पाडलं गेलेलं आहे हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। किरणजी, सुप्रियाताईंची भेट झाली, काय साधारणपणे तुमची चर्चा झाली आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? काय की अहिल्यानगरचं जे प्रकरण आहे ते आता सगळ्यांच्या समोर आहे आणि प्रचंड संतापाची भावना ही जैन समाजासह तमाम हिंदूंमध्ये सुद्धा आहे। आधी एक फॅक्ट समोर आली होती की त्या ठिकाणी जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड जो आहे तो हडप केला आहे। मात्र जी कागदपत्र आमच्यासमोर आली ती अत्यंत धक्कादायक आहेत। रात्रीतनं त्या ठिकाणी बुलडोझर लावून मंदिर पाडण्याचं पाप संग्राम जगताप यांनी केलेलं आहे। सत्ताधारी पक्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करतं। एका बाजूला देवाभाऊंनी आणि नरेंद्र मोदींनी देशात हिंदुत्व सांगायचं आणि त्यांच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या आमदारांना अहिल्यानगरमध्ये मंदिर पाडायचं हा नुसता आरोप नाही आहे। माझ्याकडे हे अहिल्यानगर महानगरपालिकेचं म्हणजे जुनी अहमदनगर नगर परिषद हे खूप जुनं रेकॉर्ड आहे आणि याच्यामध्ये जे काही कर आकारणी होते त्यामध्ये या प्रॉपर्टीमध्ये मंदिर असल्याची नोंद त्या ठिकाणी स्पष्टपणे आहे। हे मंदिर आणि याचा जो एरिया आहे तो जवळपास 650 स्क्वेअर फीटचा त्या ठिकाणी आहे आणि ही टॅक्सची पावती याच्यावरती टॅक्स महापालिकेने अनेक वेळा घेतलेला आहे। या ठिकाणी बुलडोझर लावून हा भूखंड जो आहे रिकामा करून त्या ठिकाणी स्वतःचं ऑफिस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचं कार्यालय त्या ठिकाणी संग्राम जगतापांनी थाटलं आहे। मी उद्या पुण्यामध्ये या संदर्भामध्ये धर्मादाय आयुक्तांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी एक दिवसाचं धरणं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे। आत्ता या ठिकाणी मुंबईत सुप्रियाताई सुळे यांची त्या ठिकाणी भेट घेतली। ताईंनी हा सगळा विषय जो आहे तो समजून घेतला आहे। निश्चितपणे अशा पद्धतीने जर कुणी त्या ठिकाणी हिंदूंच्या जैनांच्या मंदिर पाडून भूखंड हडप करून भावना दुखवणार असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांचीसुद्धा भूमिका जी आहे ती अत्यंत याच्या विरोधातली त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। प्रशासनानं तुम्हाला आतापर्यंत काय उत्तर दिले? तुम्ही 2 दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यामध्ये गेला होता, तक्रार दिली होती। तक्रार अर्ज तुमच्या हातात आहे, काय पोलिसांना उत्तर दिलं? कोतवाली पोलीस स्टेशन ज्या हद्दीमध्ये हा अत्यंत गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडला त्याचे पोलीस निरीक्षकांची आम्ही भेट घेतली। काही जैन समाजाचे लोकसुद्धा त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो। मात्र त्या ठिकाणी आम्ही लेखी तक्रार देऊनसुद्धा आमची फिर्याद नोंदवून घेतली नाही। त्या ठिकाणी त्यांच्यावरती संग्राम जगतापांचा आणि सत्ताधारींचा देवाभाऊंच्या पक्षाचा सत्तेचा त्या ठिकाणी दबाव आहे। 298 BNS प्रमाणे हा अत्यंत मोठा गुन्हा आहे। मला सांगायचं की काही म्हणजे किरकोळ गोष्ट घडली किंवा घडली जरी नाही तरीसुद्धा अखंड तांडव या सत्तेतले निलेश राणे असतील, त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर असतील आणि हे संग्राम जगताप ते आणखी म्हणते संग्राम महाराज भंडारे ही लोक करतात। मी तर आता यांना आवाहन करतो नितेश राणेंना आणि गोपीचंद पडळकरांना, उद्या मी त्या ठिकाणी पुण्यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर या बाबतीमध्ये त्या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसणार आहे। आपण सुद्धा माझ्यावर या, माझ्यावर त्या ठिकाणी बसा आणि देवाभाऊंना जाब विचारा की या ठिकाणी अशा पद्धतीने जे काय चाललंय हे तुम्हाला मान्य आहे का? रवींद्र धंगेकर आले होते, त्यांना देखील विषय समजून घेतला होता। त्यांना तुम्ही आयुक्तांकडे गेला होता, आयुक्तांना काय उत्तर दिलं? आयुक्तांनी सांगितलं की आम्ही चौकशी करू, या बाबतीत कारवाई करू। अरे ठीक आहे ना, 3 तारखेला पहिली तक्रार त्या ठिकाणी आम्ही नोंदवली, त्याच्यानंतर परत एक दुसरी तक्रार नोंदवली। आमच्या मागण्या स्पष्ट आहेत की एक त्या ठिकाणी संग्राम जगतापांनी हे जे काही त्या ठिकाणी ताबेमारी केलेली आहे ती ताबेमारी सोडून तात्काळ हा भूखंड जो आहे तो पुन्हा जैन ट्रस्टला त्या ठिकाणी देऊन टाकावा। दुसरं, महानगरपालिकेने त्या ठिकाणी हे जे काही बेकायदेशीर बांधकाम उभं केलं आहे ते बांधकाम त्या ठिकाणी बुलडोझरनं पाडून टाकावं। आणि तिसरं, या बाबतीमध्ये जे काही त्या ठिकाणी फ्रॉड केला गेला हा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न सगळ्या त्या ठिकाणी झाला। या बाबतीमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष झुंबराल मुथा, त्यांचे अन्य ट्रस्टी, त्याचबरोबर संग्राम जगताप
आणि तथाकथित जो काही संग्राम जगतापचा कार्यकर्ता आहे, स्वयंघोषित भाडेकरू आहे, या सगळ्यांवरती त्या ठिकाणी चार्टीनी कारवाई करावी आणि पोलिसांनी सुद्धा BNS 298 प्रमाणे त्यांच्यावरती धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी आमची त्या ठिकाणी देवाभाऊंकडे आणि अजित पवारांकडे मागणी आहे. मला आठवतंय तुम्ही संजय राऊतांकडे हा विषय घेऊन गेला होता, त्यांना ट्विट केलं होतं, एक भ्रष्टाचार आहे म्हटलं होतं. पुढं काय झालं? तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला असाल, तुम्ही अजित पवारांकडे गेला असाल, पक्षाचे प्रमुख तुमच्या उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे? काय आहे की हे भारतीय जनता पार्टीचं वॉशिंग मशीनचं सरकार आहे. म्हणजे विरोधात एखाद्यावरती आरोप झाला तर त्या ठिकाणी मोठी कारवाई केली जाते, पण त्यांच्या पक्षाच्या संग्राम जगतापवरती त्या ठिकाणी नगर शहरामधल्या 776 रस्त्यांमध्ये जवळपास 400 कोटी रुपयांचा स्कॅम झाल्याचा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे. बरं, नुसता आरोप नाही आहे, या बाबतीमध्ये जे काही बनावट दस्त बनवले गेले आणि त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, संग्राम जगतापांचे कार्यकर्ते, त्यांचे ठेकेदार, त्यावर महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी या सगळ्यांनी संगनमत करून जे केले त्या बाबतीत कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांना संजय राऊत साहेबांनी पत्र देऊन सुद्धा पुरावे देऊन सुद्धा झालेली नाही. या उलट माझ्याच वरती त्या ठिकाणी सरकारनं दबावातनं 376चा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. मला 3 दिवस PC त्या ठिकाणी त्रास दिला गेला, माझा छळ केला गेला आणि मला 31 दिवस नाशिक सेंट्रल जेलमध्ये त्या ठिकाणी डांबलं गेलं. म्हणजे सत्य बोलण्याची किंमत जी आहे ती त्या ठिकाणी जर अशा प्रकारे विरोधकांना मोजावी लागत असेल तर ह्याच देशामध्ये संविधान उरलं आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडला. ही हुकुमशाही आहे, पण आम्ही या हुकुमशाहीला बळी पडणार नाही, आम्ही या दबावापुढे झुकणार नाही. या महाराष्ट्रातल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी आम्हाला वेळप्रसंगी अनेकदा तुरुंगात जावं लागलं तर देखील त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी त्यासाठी तयारी आहे. सध्या तुमच्या गुन्ह्याचे अपडेट काय आहेत? काय सध्याची? मेहरबान न्यायालयामध्ये ज्यावेळेला मी आता जामिनावरती आहे, मला जिल्हा सत्र न्यायालयाने जामिनावर सोडलं, ज्यावेळेला या बाबतीमधल्या फॅक्ट्स DYSPंना कॉल केला मेहरबान न्यायालयानं, त्यावेळेला न्यायालयामध्ये आयोनं सांगितलं की जी काही फिर्याद दाखल करणारी महिला आहे माझ्यावर 376चा बलात्कारचा गुन्हा, त्या महिलेचा आणि किरण काळेंचा उभय आयुष्यात कधीच संपर्क झालेला नाही. म्हणजे ज्या मी भगिनीला कधी भेटलोच नाही, तर अशा महिलेचा बलात्कार होऊच कसा शकतो हे पोलिसांनी सांगितलं रेकॉर्डवरती, म्हणून माझा जामीन झाला. इनफॅक्ट संग्राम जगतापांनी आणि त्यांच्या हस्तकांनी सदर महिला भगिनीला सुपारी दिली, तिला त्या ठिकाणी 10 लाख रुपये दिले आणि मला खोटा गुन्हा त्या ठिकाणी माझ्यावर दाखल करून माझ्यावरती आरोप केले आणि मला अटक करायला लावली. पण या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्वीसुद्धा मी गेलेलो आहे. IT पार्कचा जो काही स्कॅम संग्राम जगतापनं केला मागच्या निवडणुकीच्या तोंडावरती, त्याचा भांडाफोड केला म्हणून माझ्यावरती त्या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याचा पोलीस तपास पूर्ण झाला आहे आणि रेकॉर्डवरती आता त्या ठिकाणी तो सगळा आहे. पोलिसांनी न्यायालयामध्ये जो रिपोर्ट दाखल आहे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की द्वेषपूर्ण भावनेतनं सदर महिलेनं ही फिर्याद किरण काळेंवरती दाखल केली. किरण काळेंनी असा कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे सरकारचा अशा पद्धतीनं दुरुपयोग करून विरोधी पक्षाचा आवाज दाबवायची जी काही स्ट्रॅटेजी सरकारची आहे ती अत्यंत चुकीची आहे. आम्ही या गोष्टींमुळे थांबणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच संग्राम जगताप यांना जैन मंदिर पाडलेलं आहे आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय नगरमध्ये स्थापन केलं आहे, अशा पद्धतीचा गंभीर आरोप किरण काळे यांना केलेला आहे. तसे फोटो देखील त्यांच्याकडे, त्यांना ते फोटो देखील ABP माझाशी शेअर या निमित्तानं केलेले आहेत. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.